प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांचं आजच्या या भक्तीमध्ये मी स्वागत करीत आहे आणि माझे विश्वास आणि खात्री आहे की आपण सर्वजण आजच्या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण तयार आहात आणि तुम्ही सर्वजण आपापल्या घरामध्ये भक्तीसाठी एकत्र झालेला आहात आणि प्रभू येशूची आराधना करण्यासाठी तुम्ही वेळ काढून ठेवलेला आहे. म्हणून चला आपण सर्वसमर्थ देवाची भक्ती करूया. जो जिवंत देव, तो परमेश्वर, जो तुमचा आणि माझा तारणारा, आमच्या पापांची क्षमा करणारा, आमच्यावर प्रेम करणारा जो येशू आहे, त्याची आपण आराधना करूयात आणि या प्रभू येशूचं गौरव करूयात. सर्गीच्या जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आज आम्ही तुझ्याकडे येतो. तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू महान आहेस, स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य असा देव आहेस. थोर देवा, सर्व नावाहून तुझं नाव हे श्रेष्ठ आहे, थोर आहे, पवित्र आहे, सर्वोच्च आहे. आणि म्हणूनच या पृथ्वी तलावर आम्ही तुझं नाव उंचावितो आणि आम्ही तुला म्हणतो की होय, तू आमचा प्रभू आहेस, तू सैन्यांचा यहोवा देव आहेस, तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, सर्व जगाचा, संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता तू आहेस. आणि आम्हा सर्वांचा तू कुंभार आहेस, आम्हा सर्वांचा तू चालक आहेस, आमच्या सर्वांचा तू स्वामी आहेस, आमच्या सर्वांचा तू देव आहेस प्रभू. आणि म्हणूनच आज सकाळी मी तुझे आभार मानते, तुझी स्तुती करते, तुझं पवित्र नाव उंचाविते, कारण तू सन्मानास योग्य असा देव आहेस. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तू ये आजच्या भक्तीमध्ये, आम्हाला तू मदत कर, आम्हाला तू सहाय्य कर. आजची भक्ती यामध्ये तू आम्हाला चालव आणि पवित्र परमेश्वरा, जे आम्ही सर्व प्रियजन आपापल्या घरांमधून तुझी आराधना करीत आहोत, होय प्रभू येशू, तू आमच्यामध्ये आहेस हा आमचा विश्वास आहे, कारण तू सर्व सृष्टीचा निर्माण करता आहेस. जो तू आज आमच्यामध्ये आहे तोच इतर जे आमची सर्व बहीण भावंड आहेत आणि संपूर्ण जगामध्ये जे सर्व प्रियजन आहेत, तुझ्या नावाने एकत्रित झालेले आहेत, अशा प्रत्येकाबरोबर आणि प्रत्येकाच्या ह्या भक्तीमध्ये तू आहेस, कारण तू सर्वज्ञ, सर्वोच्च, सर्वत्र राहणारा देव आहेस. पवित्र देव बाप्पा, ये आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, सर्व मार्गातली अडखळणं काढ आणि पवित्र येशू, आमचं जे काही अंतःकरण आहे, आमचे अंतचक्षु उघड आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे बोल आणि आम्हाला नुसतं ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे आचरण करणारे असं तू आम्हाला कर. जी भक्ती होणार आहे या भक्तीमध्ये देखील गीताद्वारे तुझी आराधना होणार आहे, यामध्ये देखील तुझी कृपा कर आणि यामध्ये देखील तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आमच्या ओठांचं फळ, स्तुतीचा यज्ञ तू स्वीकार, मान्य कर प्रभू, आणि तुझ्या आशीर्वादांचा वर्षाव तू कर. आकाश कपाटी उघडून जागा पुरणारा इतका शिवा तू आमच्यावरती ओत, अशी मी प्रार्थना करते. ये प्रभू येशू, तू ये, आम्हाला तू सहाय्य कर, मदत कर. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करते. आमेन. हालेलुया. 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 आमेन. हालेलुया. माझी खात्री आहे की तुम्ही सर्वांनी आपापली पवित्र शास्त्र तुमच्या हातामध्ये घेतलेली आहेत आणि ज्या कोणी अजूनही पवित्र शास्त्र तुमच्या जवळ नसतील, कृपा करून पवित्र शास्त्र उघडा. आपण सर्वजण मिळून देवाचं वचन जे आहे, स्तुतीस्पर गीत जे आहे, स्तोत्र आहे, हे स्तोत्र आपण म्हणूया आणि प्रभू येशूचं नाव उंचावूयात. कारण देवाचं वचन सांगतं की आम्ही जे प्रभूची लोक आहोत, आम्ही सर्वांनी जो सर्व समर्थ देव आहे त्याची भक्ती केली पाहिजे. म्हणून या आपण परमेश्वराचं स्तवन करू, जो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे त्याचं आपण स्तवन करणार आहोत. स्तोत्र संहिता याचा 84 अध्याय आपण वाचूया. देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझा राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोठे बांधावयास तळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना
ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लागते. हे परमेश्वरा, हे सेनाधीश देवा, माझी प्रार्थना आहे. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना ते उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. सुंदरसं स्तोत्र जे आपण वाचलेलं आहे की तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत आणि माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. अनेक दिवसापासून आपण प्रार्थना करत आहोत की आपल्याला जी काही राज्य सरकारकडून परवानगी आपल्याला हवी आहे धार्मिक स्थळांची, आपण त्यासाठी प्रार्थना करीत आहोत आणि आपण ती वाट पाहत आहोत. आपण ज्यावेळेस आपल्याला आदेश येतील त्यावेळेस आपण सर्वजण देवाच्या घरामध्ये एकत्रित जमणार आहोत आणि आराधना करणार आहोत. पण तरी देखील स्तुती करणं आपलं थांबणार नाही, कारण आमचा देव हा सर्वत्र राहणारा आहे, सार्वभौम आहे. आणि म्हणूनच देवाचं जे काही जरी आम्ही मंदिरात नाही पण आम्ही आमच्या घरामध्ये आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण आता म्हटलं की आमचा देव हा सर्वत्र राहणार आहे आणि देवाचं वचन करिंथकरास पत्रामध्ये सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आज तुम्ही आणि मी, जरी आम्ही ह्या मोठ्या आपल्या चर्चमध्ये बिल्डिंगमध्ये आम्ही एकत्रित जमलेलो नाही तरी देखील आमच्यामध्ये जो प्रभू येशू आहे तो वस्ती करणार आहे आणि आपण देवाचं मंदिर आहात. म्हणून आपले अंतःकरण उघडूया आणि आपल्या ह्या स्वर्गीय जिवंत देवाला या मंदिरामध्ये आपण स्थान देऊ आणि प्रभूची भक्ती करू, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. गीताद्वारे आपण स्तुती करूया आणि ज्यावेळेस क्वायर येईल आपण त्यामध्ये सहभागी होऊ त्यांच्याबरोबर आणि गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण आताच वचन वाचलं आणि पालखीबाईने आपल्याला सांगितलं की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. हालेलुया. खरोखर देव आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आणि आपण सुरुवातीला एक गीत गाणार आहोत. गीत असं म्हणतं की येशू हे सच्चा गडरी आहे. हे गीत गाऊन आपण देवाची स्तुती करणार आहोत आणि आपण त्याला म्हणणार आहोत की देवा, तू खरोखर माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे आणि मी तुझ्यावर माझं लक्ष केंद्रित करत आहे. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. यीशु है सच्चा गडरिया,
सुखदाई झरने बहते हैं हो, यीशु है सच्चा दरिया, उसके हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है, यीशु है सच्चा दरिया, उसके हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया आमीन, 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 हालेलुया आमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. खरोखर संकट में मेरी रक्षा वो करता आहे. हालेलुया. तो आपली रक्षा करतो, तो आपल्याला संकटामध्ये सांभाळतो. आणि जे स्तोत्र ज्या स्तोत्रावर हे गीत आधारित आहे, ते स्तोत्र असं म्हणतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. हालेलुया. जो आपला परमेश्वर आहे, जो आपला यहोवा देव आहे, तो आपला मेंढपाळ आहे आणि तो आपल्या बरोबर असतो तेव्हा आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. हालेलुया. The psalmist says in Psalms 23 that the Lord is my shepherd and I shall not want. Hallelujah. When the shepherd is with us, when he is with us, we will not want anything because he is our Jehovah Jireh. Hallelujah. कारण की आपला जो परमेश्वर आहे तो आपला यहोवा ईरे आहे आणि तो आपल्याला सर्व गोष्टी पुरवणारा देव आहे. हालेलुया. आणि आपण त्या वचनावर विश्वास ठेवतो की the word of God says that Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. And Paul also says in Philippians that He will provide everything in His riches and His glory. Hallelujah. जो आपला देव आहे, जो येशू आहे, तो आपल्याला त्याच्या वैभवानुसार, त्याच्या गौरवानुसार तो आपल्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरवणार आहे. हालेलुया. आणि आपला गरजा पूर्ण करणारा जो देव आहे त्याची स्तुती करणार आहोत. बिकॉज जेहोवा जायरा, माय प्रोव्हायडर, हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. त्याची कृपा जी आहे ती आपल्याला पुरेशी आहे. त्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, कठीण प्रसंगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जर वाटत असेल की आपला जो पैशाचा उगम आहे, आपल्याला जो इन्कम आहे तो थांबून गेला आहे किंवा तो अटून गेला आहे, तर आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. कारण की जो आपला यहोवा ईरे आहे तो आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला पुरवणार आहे. हालेलुया. जसं त्याने एलियाला ओव्हळ आटून गेला होता तरी त्याला पुरवलं, त्याने अन्न पुरवलं, दुष्काळामध्ये अन्न पुरवलं, तसंच तो आपल्याला देखील अन्न पुरवणार आहे. बिकॉज हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर अस. त्याची कृपा जी आहे ती आपल्यासाठी पुरेशी आहे. हालेलुया. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. My God shall supply all my needs according to His riches
grace is sufficient for me. तर आपण हे म्हणूया, Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. My God shall supply all my needs, oh Yeshua, according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. My God shall supply all my needs according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh shall supply all my needs according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. My God shall supply all my needs according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. My God shall supply all my needs according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Hallelujah, 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 hallelujah. My God shall supply all my needs according to His riches and His glory. Yes, Lord. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवी. मी
Yes, Lord, I believe in your word, Lord. I believe in your word, Master. Hallelujah. Hallelujah. Let us confess this today. चला आज सकाळी आपण हे कबूल करूया That Jehovah Jireh, He cares for me. की माझा यावे एरी माझी काळजी घेणारा देव आहे And He is going to provide all my needs. आणि तो माझ्या सर्व गरजा पुरवणार आहे. Even though the situation seems to be worse. जरी परिस्थिती अगदी बिकट वाटत असली तरीही But let us confess this with our mouth. चला आपण आपल्या मुखाने कबूल करूया That my Lord is going to provide for me. माझा देव मला पुरवठा करणार आहे. That my Lord is going to be with me. माझा देव माझ्याबरोबर असणार आहे. Even though it seems that it is famine all around. जरी आज सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असली तरीही And the brook is dried up and there is nothing to eat. आणि जरी ओहळ आटून गेला असेल आता खाण्याकरता काही शिल्लक राहिले नसते But we believe in one thing. परंतु आपण एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतो That the God who lives in heaven. की जो देव स्वर्गात सिंहासनारूढ आहे He is going to provide for me. तो माझा पुरवठा करणार आहे. Just as He provided for Elijah. ज्याप्रमाणे त्याने एलियाला पुरवठा Just as He provided for him through the famine. ज्याप्रमाणे त्याने त्या संपूर्ण दुष्काळात We त्याची believe काळजी that He घेतली. is going to provide for us. आम्ही विश्वास ठेवतो की And तो Lord, आम्हाला पुरवठा करणार we आहे. proclaim this, Lord, today. आणि आज आम्ही हे जाहीर करतो That Lord, You are going to provide for me, O Lord. प्रभू तू मला देखील पुरवठा करणार आहे. And Lord, we believe in You, O Lord. आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू Our eyes are upon You, O Lord. आणि आमचे लक्ष तुझ्याकडे लागलं आहे. Lord, we have faith in You. आमचा विश्वास तुझ्यावर आहे प्रभू. Thank You, Lord Jesus. धन्यवाद येशू. हालेलुया. Thank You, Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Lord, we submit this entire time into Your hands, O Lord Jesus प्रभू, Christ. सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपित आहोत. Lord, fill us with Your word, O Lord. ज्या वचनाने आम्हाला भर प्रभू. Lord, speak to us, O Lord. आमच्याशी बोल प्रभू. And Lord, change our lives through Your word, O Lord आणि तुझ्या Jesus. वचनाच्या द्वारे आमचं जीवन बदलून टाक. And Lord, let Your name be glorified through us, O Lord. आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं नाव उंचावलं जाऊ दे. Lord, we submit this entire time into Your holy hands, O Lord. तुझ्या पवित्र हातामध्ये ही सर्व वेळ आम्ही समर्पित करत आहोत. Take control of it. सर्व गोष्टीचा ताबा तू घे प्रभू. I ask this prayer in the name of Lord Jesus Christ, my Lord and my Savior. माझा तारणा आणि माझा प्रभू येशू याच्या गौरव नावात मागितलाय म्हणून तो. Amen. 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 I welcome you all for this online service, and very soon we will be gathering at our church for worship the Lord. या ऑनलाईन सभेमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे आणि माझा विश्वास आहे की लवकरच आपण देवाच्या मंदिरामध्ये त्याची भक्ती आणि आराधना करण्याकरता आपण एकत्र येणार आहोत आणि आपण सर्वजण यासाठी प्रार्थना करत आहोत. आपल्या पुणे शहरासाठी प्रार्थना करत आहोत. आपण महाराष्ट्रासाठी प्रार्थना करत आहोत की लवकरच आमचं हा महाराष्ट्र, आमचं पुणे शहर हे कोरोनामुक्त व्हावं, सर्वांना देवानं चांगलं आरोग्य द्यावं, सर्वांना निरोगी ठेवावं आणि जेणेकरून आमचे सर्व व्यवहार आहेत ते पुन्हा पूर्वीसारखे सुरळीत होतील. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया की सर्व अतिवृष्टीच्या ठिकाणी जिथं सर्व शेतीचा नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. त्याबरोबरच आपण प्रार्थना करूया आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी जे सर्व परिश्रम घेत आहेत या कठीण काळामध्ये देवाने त्यांचे सहाय्य करावं यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण या दिवसामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया, विश्वासाच्या सहभागीसाठी प्रार्थना करूया. माझी खात्री आहे की परमेश्वर निश्चितच आमच्या सर्वांच्या प्रार्थनेस उत्तर देऊन तो आम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Matthew chapter 26 verses from 6 to 13. मत्तकृत शुभवर्तन याचा 26वा अध्याय आणि 6 ते 13 ही वचने. Matthew chapter 26 verses from 6 to 13. मत्तकृत शुभवर्तन याचा 26वा अध्याय आणि 6 ते 13 ही वचने. And when Jesus was in Bethany at the house of Simon the leper, a woman came to him having an alabaster flask of very costly fragrant oil, and she poured it on his head, and as he sat at the table. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ओतली. But when his disciples saw it, they were indignant, saying,
Why this waste? For this fragrant oil might have been sold for much and given to the poor. हे पाहून शिमोन रागवून शिष्य रागवून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरीबास देता आले असते. But when Jesus was aware of it, he said to them, Why do you trouble the woman? For she has done a good work for me. For you have the poor with you always, but me you do not have always. येशूने हे जाणून त्यास म्हटले, ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी असे नाही. For in pouring this fragrant oil on my body, she did it for my burial. Surely I say to you, wherever this gospel is preached in the whole world, what this woman has done will also be told as a memorial to her. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथेही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणात सांगतील. Mark chapter 14 verse 3. मार्क शुभवर्तन याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन. And being in Bethany at the house of Simon the leper, as he sat at the table, a woman came having an alabaster flask of very costly oil of spikenard. Then she broke the flask and poured it on his head. मार्क शुभवर्तन 14वा अध्याय 3रं वचन. तो बेथानी ते कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्रीने जटा मासांची फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्टर कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. Luke chapter 7 verse 37. लूक शुभवर्तनाचा 7वा अध्याय आणि 37वा वचन. Then we'll read John chapter 12 verses from 1 to 9, and Neil, please read John chapter 12 verse 1 to 9 after reading Luke chapter 7 verse 37. And behold, a woman in the city who was a sinner, when she knew that Jesus sat at the table in the Pharisee's house, brought an alabaster flask of fragrant oil. लूक शुभवर्तमान 7वा अध्याय 37वा वचन. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवायस बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. John chapter 12 verses from 1 to 9. योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 1 ते 9 वचने. 6 days before the Passover, Jesus arrived at Bethany, where Lazarus lived, whom Jesus had raised from the dead. Here a dinner was given in Jesus' honor. Martha served, while Lazarus was among those reclining at the table with him. मग येशू वलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजाराला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजार त्याच्या पंक्तीत बसणाऱ्यांपैकी एक होता. Then Mary took about a pint of pure nard and expensive perfume. She poured it on Jesus' feet and wiped his feet with her hair, and the house was filled with the fragrance of the perfume. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासांचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. But one of his disciples, Judas Iscariot, who was later to betray him, objected. Why wasn't this perfume sold and the money given to the poor? It was worth a year's wages. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहुदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरीबास का दिले नाही? He did not say this because he cared about the poor, but because he was a thief. As keeper of the money bag, he used to help himself to what was put into it. त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला.
Leave her alone, Jesus replied. It was intended that she should save this perfume for the day of my burial. यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटेत जाऊ नका, माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. You will always have the poor among you, but you will not always have me. कारण गरीब नेहमी तुम्हा जवळ आहेत, परंतु मी तुमच्या जवळ नेहमी आहे असे नाही. Meanwhile, a large crowd of Jews found out that Jesus was there and came not only because of him, but also to see Lazarus, whom he had raised from the dead. तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करिता नाही तर ज्या लाजाराला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. They have heard this story, what is happened at the time of Lord Jesus Christ and recorded in 4 Gospels. आणि आपण येशू ख्रिस्ताच्या वेळेमध्ये जी गोष्ट झाली ती गोष्ट आपण ऐकली आणि 4 शुभवर्तमानमध्ये जी ती गोष्ट लिहिण्यात आली हे आपण पाहिलं आहे. This is not a miracle or healing took place at that there or raising the dead. Nothing was happened. This is just about the worshipper and the Lord. ही एक अशी गोष्ट नाही की जिथे चमत्कार घडला आहे किंवा येशूने कुणाला बरं केलं आहे किंवा कोणी मेलेल्यातून उठला आहे अशी गोष्ट नाही. तर इथे एक आपण गोष्ट पाहतो की एक भक्ती करणारी व्यक्ती आहे जी येशूची भक्ती करण्यासाठी आली आहे. Here in this story we see the women, the disciples and the Lord Jesus Christ. इथे आपण या गोष्टीमध्ये एक स्त्री पाहतो, येशू ख्रिस्त पाहतो आणि त्याचे शिष्य पाहतो. The worshipper, the critics and the Lord. भक्ती करणारा व्यक्ती, दोष लावणारा व्यक्ती आणि देव. And when we read this story, Jesus Christ says that the story would be told in remembrance of her. आणि जेव्हा आपण ही गोष्ट वाचतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की हिच्या स्मरणार्थ ही गोष्ट सर्वत्र सांगण्यात येईल. Whenever gospel is preached, असं लिहिलं आहे की जेव्हा पण शुभवर्तमान सांगण्यात येईल. Matthew chapter 26 verse 13 it says, Surely I say to you, wherever this gospel is preached in the whole world, what this woman has done will also be told as a memorial to her. मत्तई शुभवर्तमान याचा 26वा अध्याय 13 वचन असं म्हणतं, मी तुम्हाला खचित सांगतो सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले तेही स्मरणात ठेवतील. Jesus Christ is giving importance to this incidents to the preaching of word of God. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या वचनाबरोबरच ही जी घटना घडली आहे ह्या घटनेला देखील तेवढंच महत्व देत आहे. He says wherever gospel will be preached, the story will be reminded or the story should be told. तो असं म्हणतो की जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, सुवार्ता सांगण्यात येईल, तेथे ही गोष्ट देखील स्मरणात ठेवण्यात येईल किंवा सांगण्यात येईल. That means he is giving importance to the worshipper also. ह्याचाच अर्थ असा की जी भक्ती करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला देखील प्रभू येशू ख्रिस्त महत्व देतो. Or in other words, he is teaching how we should worship God. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये तो आपल्याला शिकवत आहे की आपण देवाची भक्ती कशी केली पाहिजे. And that's why in 4 gospel records this story. आणि ह्यामुळेच सर्व 4 शुभवर्तमानामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. Now when we see the women, when she brought that valuable or costly oil for Lord Jesus Christ. आणि मग आपण पाहतो की जेव्हा या स्त्रीने ते मौल्यवान सुगंधित तेल जे आहे ते जेव्हा तिने येशू ख्रिस्तासाठी ते आणलं, that was out of her sacrifice or out of her love to Lord Jesus Christ. आणि ते जे तिने कृत्य केलं ते कृत्य प्रभू येशू ख्रिस्ता खातीर जे तिचं प्रेम होतं त्यातून तिने ते केलं. Because it was very costly at the time. कारण की त्या वेळेला ते फार मौल्यवान असं होतं. But she wants to give the best to the Lord. पण तिला देवासाठी सर्वात उत्तम जे आहे ते करायचं होतं, ते द्यायचं होतं. And she brought that oil for Lord Jesus Christ. आणि म्हणूनच तिने ते तेल आणलं. And in other words, she wants the house should be filled with that
fragrance of that oil. आणि दुसऱ्या शब्दामध्ये तिला अशी इच्छा होती की ते जे घर आहे ते घर त्या सुगंधी तेलाने भरून जावं. And that's why she brought it oil. आणि म्हणूनच तिने ते सुगंधी तेल आणलं. That was her way to worship the Lord. तिची देवाची भक्ती करण्याची तिचा तो मार्ग होता. And she did it. आणि तिने ते केलं. She brought that oil तिने ते सुगंधी तेल आणलं and she poured that oil on the head of Lord Jesus Christ. आणि तिने ते सुगंधी तेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर ओतलं. That was her worship for the Lord. आणि हीच तिची भक्ती होती, देवाची भक्ती करण्याची भक्ती होती. Whenever we give to God or whenever we bring something to Lord, it should be the best. आणि जेव्हा पण आपण देवासाठी काही आणतो किंवा आपण जेव्हा पण देवासाठी काही करतो तेव्हा ते सर्वात उत्तम असलं पाहिजे. We know the story from the Bible from book of Genesis when Cain and Abel they brought offering for the Lord. आणि आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकातून गोष्ट माहित आहे की जेव्हा काईन आणि हबेलाने देवासमोर अर्पण आणलं, Abel gave the best to the Lord. हबेलाने देवाला सर्वात उत्तम जे आहे ते त्याने दिलं And God accepted that sacrifice. आणि देवाने ते अर्पण स्वीकारलं. Then we know the story of Abraham. आणि मग आपल्याला अब्रामाची गोष्ट देखील माहित आहे. Isaac was his only son, but he wants to give that son to the Lord. आणि इसाक त्याचा एकुलता एक पुत्र होता, पण तरी देखील देवाला अर्पण करण्याची, इसाकाला देवाला अर्पण करण्याची त्याची इच्छा होती. He took Isaac with him and he wants to sacrifice Isaac for the Lord. त्याने इसाकाला स्वतः बरोबर घेतलं आणि इसाकाचं अर्पण करायचं आहे देवासमोर हे त्याने ठरवलं होतं. God didn't killed Isaac. देवाने इसाकाला मारलं नाही. But here we see that Abraham want to give the best to the Lord. पण आपण इथे पाहतो की अब्रामाला देवाला सर्वोत्तम द्यायचं होतं. Isaac was his only son. After waiting for 25 long years, God blessed him with the son, but he wants to give that son to the Lord. इसाक त्याचा एकुलता एक पुत्र होता. 25 वर्ष त्याने वाट पाहिली, त्यानंतर त्याला तो पुत्र झाला होता. पण देवाने त्याची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये अब्रामाने असा निश्चय केला की मी माझा एकुलता एक पुत्र देवाला देणार आहे. Then we know the story from David that he gathered or he collected gold and silver to build the house of the Lord. आणि मग आपल्याला दाविदाची गोष्ट देखील माहित आहे की दाविदाने देवाचं घर बांधण्यासाठी, मंदिर बांधण्यासाठी सोने रुपये जमा केली. All these people they brought valuable things for the Lord. आणि या सर्व लोकांनी देवासाठी सर्वात जे मौल्यवान गोष्ट आहे ती मौल्यवान गोष्ट त्यांनी आणली. They wants to give the best to the Lord. त्यांना देवाला सर्वोत्तम ते द्यायचं होतं. Now what is your best today? मग आज तुमचं सर्वोत्तम काय आहे? I'm not talking about money or things that you have to give to the Lord. मी फक्त पैशाबद्दल किंवा भौतिक गोष्टींबद्दल बोलत नाही की ह्या गोष्टी तुम्ही देवाला दिल्या पाहिजे. But more than that, your life is very valuable. पण त्यापेक्षा अधिक तुमचं जे जीवन आहे ते फार महत्वाचं आहे. As a worshipper, you need to give your life to Lord Jesus Christ. आणि भक्ती करणारा व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं पाहिजे. Giving life means living for Lord Jesus Christ. आणि देवाला जीवन देणं म्हणजे देवासाठी जीवन जगणं आहे. Giving life doesn't mean that you have to die for Lord. आणि देवाला जीवन देणं म्हणजे असं नाही की तुम्ही देवासाठी मरायचं आहे. But you have to live for the Lord. पण तुम्ही देवासाठी जगायचं आहे. That is the true worship. हीच खरी भक्ती आहे. Your life is the best you have. तुमचं जीवन जे आहे ते तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती सर्वात मौल्यवान अशी गोष्ट म्हणजे तुमचं जीवन आहे. No one knows that how long we will be live. कुणालाच माहित नाही की आपण किती वर्ष जगणार आहोत. I don't know that when my life will end. आणि मला माहित नाही की माझं जीवन कधी संपणार आहे. But I want to give my life for the to Lord. पण मला माझं जीवन देवाला द्यायचं आहे. Because that is the only thing I have to. That is the only thing that I want to give to the Lord. कारण की ती एकच गोष्ट आहे की जी मला देवाला द्यायची आहे. Your life is very valuable. तुमचं जीवन फार महत्वाचं आहे. I'm not talking about silver and gold. मी सोने रुपयाबद्दल बोलत नाही. I'm not talking about money. मी पैशाबद्दल बोलत नाही. I'm talking about our attitude. मी आपल्या स्वभावाबद्दल बोलत आहे. As a worshipper, we need to understand that what God wants from me. आणि भक्ती करणारा व्यक्ती म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की देवाला माझ्याकडून काय हवं आहे.
your life is very important. तुमचं जीवन हे फार महत्वाचं आहे. Give the best to the Lord. देवासाठी तुम्ही सर्वात उत्तम असं द्या. In this story, women brought the best thing for the Lord. या गोष्टीमध्ये त्या स्त्रीने देवासाठी सर्वात मौल्यवान जी गोष्ट आहे ती तिने आणली. Then we see the critics here in this story. आणि मग आपण इथे या गोष्टीमध्ये टीका करणारे लोक पाहतो. They didn't like what the women did, त्या स्त्रीने काय केलं, जे केलं ते त्यांना आवडलं नव्हतं. and they said that you are wasting the money. आणि ते असे म्हणाले की तू पैसा वाया घालवत आहे. You are wasting the money. तू पैसा वाया घालवला आहे. Many people, when you say that I want to serve the Lord, I want to live for the Lord, I want to give my life to the Lord, many people think that you are wasting your life. आणि भरपूर लोक असा विचार करतात की जेव्हा तुम्ही म्हणता की मी माझं जीवन देवाला देणार आहे, मी माझं जीवन देवासाठी जगणार आहे, मी देवाच्या कार्यासाठी माझ्या जीवनाचा उपयोग करणार आहे, जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा भरपूर लोक असा विचार करतात की का तुम्ही हे वाया घालवत आहात. You can make money or you can earn more money in this world. Why you are wasting your life by serving the Lord? आणि तू ह्या जगामध्ये अधिक पैसा कमवू शकतो, या जगामध्ये तू अधिक पैसा कमवू शकतो, तर तू देवाला तुझं जीवन का देत आहे. Critics are everywhere. टीका करणारे लोक सगळीकडे आहेत. They will never encourage you when you want to serve the Lord. जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करायची, देवाची सेवा करायची तुमची जेव्हा इच्छा असते तेव्हा ते तुम्हाला कधीच उत्तेजन देणार नाहीत. They will say that you are wasting your talent, you are wasting your time, you are wasting your money, you are wasting your life. आणि ते असं म्हणतील की तू तुझे जे टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते तू वाया घालवत आहे, तुझा वेळ, तुझा पैसा तू वाया घालवत आहे. This morning I want to encourage you आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे from this story that women neglected what people were talking about her. आणि या गोष्टीमधून असं उत्तेजन द्यायचं आहे की त्या स्त्रीने लोक तिच्याबद्दल काय बोलत आहेत ह्या सर्व गोष्टी तिने त्याचा विचार केला नाही. She didn't reply anyone or she didn't react when people were talking that she is wasting that oil or wasting her money. आणि जेव्हा लोक बोलत होते की तिने ते सुगंधी तेल आणून तिने पैशाचा नासधूस केली आहे, पैसे तिने वाया घालवले आहेत, तेव्हा तिने लोकांना काहीच उत्तर दिलेलं नाही, कुणाकडेच तिने लक्ष दिलं नाही. She faced that unexpected criticism. तिला अपेक्षा नव्हती अशी टीका तिने अनुभवली. She was worshiping the Lord. ती देवाची भक्ती करत होती. She brought the best for the Lord. तिने देवासाठी सर्वात उत्तम जे आहे ते आणलं. But still, the critics were talking about her. पण तरी देखील जे टीका करणारे लोक होते ते लोक तिच्याबद्दल बोलत होते. But what the story says? पण इथे गोष्ट काय म्हणते? It says that she didn't stop serving the Lord. आणि इथे असं लिहिलं आहे की तिने देवाची भक्ती करायचं सोडलं नाही. Don't stop, serve the Lord. देवाची भक्ती करायचं तुम्ही सोडू नका. Don't think about the critics or other people. तुम्ही टीका करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल विचार करू नका. Just focus on the God. फक्त तुम्ही देवावर लक्ष केंद्रित Focus on करा. the Lord. देवावर लक्ष केंद्रित करा. Be a true worshipper. एक खरा भक्ती करणारा व्यक्ती बना. And the third person in this story is the Lord Himself. आणि ह्या गोष्टीमध्ये तिसरी व्यक्ती म्हणजे स्वतः देव आहे. And the Lord Himself is talking on behalf of these women. आणि देव स्वतः ह्या स्त्रीच्या वतीने बोलत आहे. Verse 10 he says, why do you trouble the women? For she has done a good work for me. आणि 10व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, या स्त्रीला का त्रास देतात, हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. He says that why do you trouble the women? तो म्हणतो की ह्या स्त्रीला का त्रास देता. When you worship the Lord, जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करता and people are against you, आणि जेव्हा लोक तुमच्या विरोधामध्ये or you आहेत see many critics are around you, आणि जर तुम्ही पाहता की भरपूर टीका करणारे लोक तुमच्या Lord आजूबाजूला आहेत, Himself will stand for you. देव स्वतः तुमच्यासाठी उभा राहणार आहे. He will fight your battles. तो स्वतः तुमच्यासाठी युद्ध लढणार आहे. Don't stop serving the Lord. देवाची भक्ती करायला सोडू नका. This morning I encourage everyone who is listening this message. आज सकाळी जी प्रत्येक व्यक्ती हा उपदेश ऐकत आहे तुम्हाला मी उत्तेजन देत आहे. Give the best to the Lord. देवासाठी तुम्ही सर्वोत्तम ते द्या.
and you will never regret. आणि तुम्ही कधीच तुम्हाला वाईट वाटणार नाही, पस्तावा होणार नाही. You will never regret. तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही. Give the best to the Lord. तुम्ही देवाला सर्वोत्तम ते द्या, Give the best. सर्वोत्तम ते द्या, And Lord will fight your battle. आणि देव तुमचं युद्ध लढणार आहे. He himself will stand for you. तो स्वतः तुमच्यासाठी उभा राहणार He आहे. says in this verse that why do you trouble the women? आणि तो या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही या स्त्रीला का त्रास देता? For she has done a good work for me. हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले She आहे. has done the good work for me. हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. What was her good work? तिने चांगलं कृत्य काय होतं? She worshipped the Lord. तिने देवाची भक्ती केली. With wholehearted she worshipped the Lord. तिने संपूर्ण अंतःकरणाने तिने देवाची भक्ती केली. Lord knows the attitude behind that worship. देवाला त्या भक्तीच्या मागचा जो अंतःकरण आहे ते देवाला माहित आहे. She was not promoting herself. ती तिच्या स्वतःला उंचवत नव्हती. No show off. ती तिच्या स्वतःबद्दल काही उंचवत नव्हती. She was focused on her work. ती फक्त तिच्या कार्यावर लक्ष केंद्रित केलं होतं तिने. She wants to worship the Lord. तिला फक्त देवाची भक्ती करायची होती. She was focused on that work. तिने फक्त त्या कार्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. And God honored that worship. आणि देवाने त्या भक्तीचा सन्मान केला. God honored that worship. देवाने त्या भक्तीचा सन्मान केला. And finally, आणि सरते शेवटी she had a good memory that how she worshipped the Lord. आणि देवाची भक्ती तिने कशी केली त्याची तिला चांगली आठवण राहिली. When you will look back जेव्हा तुम्ही मागे वळून पाहणार आहात, after 10 or 20 years, 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर, what memory you have तुमच्याकडे काय आठवण राहणार आहे that how you worship the Lord? की तुम्ही देवाची भक्ती कशी केली. What type of memories you are collecting? तुम्ही कशा प्रकारच्या आठवणी जमा करत आहात. What is the best memory for you? तुमच्यासाठी सर्वात उत्तम अशी आठवण कोणती आहे. Maybe this woman, when she became old or in her old days, she might have told the other people that one day I had that valuable oil with me and I poured it on the head of Lord Jesus Christ. कदाचित या स्त्रीने पुढे जाऊन तिने तिला आठवण आली असेल आणि मग तिने लोकांना सांगितलं असेल की एके दिवशी माझ्याकडे असं एक मौल्यवान सुगंधित तेल होतं आणि मी ते तेल जाऊन देवाच्या मस्तकावर She ओतलं. had that only memory and that was the best memory for आणि her. तिच्याकडे ती एकच आठवण होती आणि तिच्या जीवनासाठी ती सर्वोत्तम अशी आठवण That होती Lord accepted my worship. की देवाने माझ्या भक्तीचा स्वीकार केला. She stood for me. तो माझ्यासाठी उभा राहिला. He accepted my worship त्याने माझ्या भक्तीचा स्वीकार केला and I am blessed. आणि मी आशीर्वादित झाले आहे. What type of memory you have? तुमच्याकडे कुठल्या प्रकारची आठवण आहे. What type of memory you will share to your children? तुम्ही तुमच्या मुलांबरोबर कुठल्या प्रकारच्या आठवणी त्यांना सांगणार आहात. When you will grow old, जेव्हा तुम्ही when you वृद्ध become होणार, parents or when you will become a grandmother or grandfather, जेव्हा तुम्ही आजी आजोबा व्हाल, जेव्हा तुम्ही वृद्ध व्हाल तेव्हा काय करणार. what type of memory you have? कुठल्या प्रकारची आठवण तुमच्याकडे आहे. I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Let your children see that you have good memories about worshiping the Lord. तुमच्या मुलांना हे पाहू द्या की देवाची भक्ती करण्याची चांगली आठवण तुमच्याकडे आहे. Not the bad memories. वाईट आठवण नाही. Not the bad memories. वाईट आठवण नाही, But the good memories. पण चांगली आठवण. That in future they will say that my grandfather, my grandmother, they were a great worshipper of Lord Jesus की Christ. जेणेकरून भविष्यामध्ये ते जातील आणि भविष्यामध्ये तुमचे नातवंड म्हणतील की माझी आजी किंवा माझा आजोबा हे देवाची भक्ती करणारा एक व्यक्ती होता. Your children will talk about you that my father, my mother, they were worshipper of Lord Jesus Christ. तुमचे मुलं तुमच्याबद्दल बोलतील की माझी आई किंवा माझे वडील देवाची भक्ती, येशूची भक्ती करणारे होते. Because your children are watching at you. कारण की तुमचे जे लेकरं आहेत ते तुमच्यावर तुम्हाला तुमच्याकडे पाहत They आहेत. are watching at your lifestyle. ते तुमच्या जीवन चारित्र्याकडे पाहत How आहेत. you worship the Lord. तुम्ही देवाची भक्ती कशी How you करता. worship the तुम्ही Lord. देवाची भक्ती कशी करता.
Acts chapter 5, we see the story of Ananias and Sapphira. प्रसिद्धांची कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण हनन्या आणि सफीराची गोष्ट पाहतो. Their relatives had bad memories about them. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांकडे त्यांच्याबद्दल वाईट चुकीच्या असे आठवण राहिली होती. Because they didn't give whatever they had, but they kept something from them, and because of that, the wrath of God came upon them in life, and they were killed. कारण की त्यांच्याकडे जे काय आहे ते सर्व त्यांनी देवाला दिले नाही, तर त्यांनी त्यातून पण काहीतरी गोष्ट अडवून ठेवली आणि त्यामुळे देवाचा कोप त्यांच्यावर आला. In Old Testament, Saul, the family of Saul, or the relatives of Saul, they had bad memories about Saul. आणि जुन्या काळामध्ये शाऊलाचे जे नातेवाईक आहेत, शाऊलाचे जे आजूबाजूचे लोक आहेत, त्यांच्याकडे शाऊला विरुद्ध शाऊलाची वाईट अशी आठवण होती. What type of memories do you have? कुठल्या प्रकारची आठवण तुमच्याकडे आहे? Are you a true worshipper? तुम्ही एक खरी भक्ती करणारे आहात काय? John chapter 4 verse 24 says that those who worship the Lord must worship in truth and in spirit. आणि योहान कृष्णवर्धन म्हणतो की जे देवाची भक्ती करतात त्यांनी त्यांची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. Once again, I want to tell you that I am not talking about money and gold or giving something to Lord, but I am talking about your life. आणि आज मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचं आहे की मी पैसा, सोने, चांदी याबद्दल बोलत नाही की देवाला तुम्ही काहीतरी द्या, पण मी तुमच्या जीवनाबद्दल बोलत आहे. When you give your life to God, then all these things comes and you worship with whatever you have. आणि जेव्हा तुम्ही तुमचं जीवन देवाला देता तेव्हा या सर्व गोष्टी तुमच्याकडे येतीलच आणि मग तुम्ही त्या गोष्टीद्वारे देवाची भक्ती करणार आहात. Because you learn to worship God. कारण की तुम्ही देवाची भक्ती करायला शिकणार आहात. You know to give the best to the Lord. आणि तुम्हाला समजेल की मी माझे सर्वोत्तम ते देवाला देणार आहे. Then you don't grudge about tithes or offerings. आणि मग त्यानंतर तुम्ही or murmur about tithing. तुम्ही दशांश देण्याबद्दल तुम्ही कुरकुर करणार नाही. And you will say that whatever I have is belongs to Lord Jesus Christ. आणि मग तुम्ही असं म्हणणार आहात की माझ्याकडे जे काय आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने मला दिलं आहे. This is what I have. हे माझ्याकडे आहे. And I want to worship my Lord. आणि मला ह्याद्वारे देवाची भक्ती करायची It आहे. is not about just 10%. हे फक्त 10% नाही, But more than that. पण त्याहून अधिक. Whatever I have, this is what God has given me. I want to worship my God. आणि माझ्याकडे जे काय आहे ते देवाने मला दिलं आहे आणि मला माझ्या देवाची भक्ती करायची आहे. And that's the true worship. आणि हीच खरी भक्ती आहे. That's the true worship. हीच खरी भक्ती आहे. Here in this story, women brought whatever she had. She had that valuable oil with her, and she broke that bottle, and that house was filled with that fragrance of the oil. आणि इथे या गोष्टीने आपण पाहतो की त्या स्त्रीने तिच्याकडे जे काय मौल्यवान असे होते तिने ती वस्तू आणली आणि तिने ते सुगंधी तेल मोडलं आणि त्या सर्व घरामध्ये त्या सुगंधी तेलाचं वासाने ते घर भरून गेलं. That vessel speaks about our life. ते जे पात्र आहे ते पात्र आपल्या जीवनाबद्दल बोलतं. Bring it to the Lord Jesus Christ. ते तुम्ही प्रभू येशू Bring ख्रिस्ताकडे your घेऊन life या. to Lord Jesus Christ. तुमचं जीवन तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन या. And let the house of God should fill with the fragrance of your life. आणि मग देवाचं जे घर आहे ते तुमच्या जीवनाच्या सुगंधाने भरून जावं. And let Lord be glorified. आणि त्याद्वारे देवाचं गौरव व्हावं. Live such kind of life. अशा प्रकारचं एक जीवन तुम्ही जगा That Lord will accept that worship. की जेणेकरून देव अशी भक्ती स्वीकारेन. And He will say that wherever this gospel is preached in the whole world, what this woman has done will also be told as a memorial to her. आणि देव ती भक्ती स्वीकारल्यानंतर असं म्हणेल की सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणात सांगतील. Give everything. तुमच्याकडे जे काय ते सर्व द्या. Give the best to the Lord. देवाला तुम्ही सर्वोत्तम ते द्या. For your life at the feet of the Master. आणि तुमचं जीवन देवाच्या चरणाजवळ ठेवा. Because He is worthy to receive all glory, honor and worship. कारण की तो सर्व मान, महिमा, गौरव आणि भक्ती घेण्यास योग्य असा आहे. Live a life for Lord Jesus Christ. तुम्ही तुमचं जीवन जे आहे ते तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी Don't think जगा. about critics. तुम्ही टीका करणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करू नका. Keep serving the Lord. देवाची भक्ती करत राहा. Keep worshiping the Lord. देवाची भक्ती करत राहा. And He will bless.
आणि तो तुम्हाला आशीर्वादित He will करेल. bless you. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. He will bless you. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. I have experienced throughout my life. माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी याचा अनुभव घेतला आहे. When I decided to give my life to Lord Jesus Christ, जेव्हा मी निश्चय केला की मी माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला देणार आहे, God blessed my life. देवाने माझ्या जीवनाला आशीर्वादित केलं. I have so many good memories with me आणि माझ्याकडे अशा भरपूर चांगल्या आठवणी आहेत that I should say that God has protected me, God has blessed me, God has accepted my worship. की जेणेकरून मी असं म्हणेल की देवाने माझी आठवण केली आहे, देवाने मला माझ्या भक्तीचा स्वीकार केला आहे, देवाने मला आशीर्वादित केला आहे. You need to have that good memories with you always. आणि तुम्ही तुमच्या बरोबर ती चांगली आठवण घेऊन जाणं फार महत्वाचं There is आहे. only one life, एकच जीवन आहे and that life is for Lord Jesus Christ. आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. Pour your life at the feet of the Master. तुम्ही तुमचं जीवन देवाच्या चरणाजवळ जाऊन ओता And say, Lord, this is for you. आणि तुम्ही म्हणा की देवा हे तुझ्यासाठी आहे. Whatever I have given to you. आणि माझ्याकडे जे काय आहे ते सर्व मी तुला दिलं I आहे. want to worship you, Lord. मला तुझी भक्ती करायची आहे देवा. This is the best whatever I have. आणि माझ्याकडे जे काय आहे ते सर्वोत्तम असं जी गोष्ट आहे ती हीच आहे. And surely God will accept. आणि खरोखर देव त्याचा स्वीकार करेल. God will accept your worship. देव तुमच्या भक्तीचा स्वीकार करेल And He will bless you. आणि तो तुम्हाला आशीर्वादित Shall करेल. we close our eyes? आपण आपले डोळे बंद करूया. Hallelujah. Oh, hallelujah. Oh, yes. Hallelujah, hallelujah. Hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. चला आज सकाळी आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते आपण देवाला देऊया. चांगल्या आठवणी आपण जमा करूया, चांगल्या आठवणी आपण गोळा करूया. कालांतराने ज्यावेळेला आम्ही मागं वळून पाहू, आमच्याकडे त्या चांगल्या आठवणी असतील. येशूची भक्ती केल्याची चांगली आठवण आमच्याकडे असेल. आपलं जीवन जे सर्वोत्तम आहे ते आज सकाळी आपण येशूला देऊया. ही आपली भक्ती आहे. ज्यावेळेस आपण आपलं जीवन देतो त्यावेळेला या जगामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी इतक्या मौल्यवान असत नाहीत. या स्त्रीनं जे टीकाकार आहेत, जे नाव ठेवणारे आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना उत्तर दिली नाहीत. ती भक्ती करत राहिली. तिने येशूची भक्ती केली. तिने आपलं लक्ष भक्तीवर केंद्रित केलं. माझ्या भावांना, माझ्या बहिणींनी, आज सकाळी जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, आपलं लक्ष आपण येशूवर केंद्रित करूया. जे काही दान देवानं आपल्याला दिलेलं आहे ते आपण देवाच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोगात आणूया. ज्या काही कला देवानं आपल्याला दिलेल्या आहेत त्या देवासाठी आपण उपयोगात आणूया. कारण आम्हाला येशूची भक्ती करायची आहे. फक्त तोच गौरवास योग्य आहे. भक्ती घेण्यासाठी फक्त तोच योग्य आहे. तोच योग्य आहे आणि तो आमची भक्ती स्वीकारणार आहे. तो आमची भक्ती स्वीकारत आहे. आपलं जीवन जे सर्वोत्तम आहे ते आपण येशूला देऊया आणि एक चांगली आठवण आपल्याकडे राहील. आमची मुलं, आमची नातवंड जेव्हा केव्हा विषय निघेल त्यावेळेला ते म्हणतील, होय, माझे आई वडील देवाची भक्ती करणारे होते. माझे आजी आजोबा देवाची भक्ती करणारे होते आणि मलाही देवाची भक्ती करायची आहे. माझ्यासाठी हे सर्वोत्तम आहे. मला माझं जीवन येशूला द्यायचं आहे. एक चांगली पिढी आपण तयार करूया. एक चांगली पिढी आपण घडवूया. एक चांगला आदर्श या पिढी पुढे आपण ठेवूया. आपला येशू, माझा येशू, आपला येशू, प्रभू येशू. हालेलुया. ओ येशू, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ओ येशू. हालेलुया. हालेलुया. ओ येशू. हालेलुया, जीसस. हालेलुया.
जहाँ का है तू सरदार। धन्य तुझे हम कहते हैं यार, सारे जहाँ का है तू सरदार। भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, 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 सर्व समर्थ देवा बाबा येशू ख्रिस्ताच्या नावात जीवन जे सर्वोत्तम तू आम्हाला दिलेलं आहे त्या देणगीसाठी तुझे आभार मानतो. आणि आज आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना करतो प्रभू, आमच्या जीवनाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत बाबा. प्रभू देव बाबा, आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होते, तुझं नाव अधिक उंचावं होते प्रभू. एक चांगली भक्ती करणारा अशी व्यक्ती तू आम्हाला तयार कर प्रभू येशू. आमच्या भक्तीच्या द्वारे तुझं गौरव होते प्रभू येशू. तू अधिक मोठा हो प्रभू देव बाबा. ते भक्ती करणारा अंतःकरण सदैव तू आम्हाला द्यायची प्रार्थना करतो प्रभू. आत्म्याने खरेपणाने भक्ती करण्यासाठी आमच्या प्रत्येकाला तू मदत कर प्रभू येशू. देव बाबा, आज जे तुझं वचन ऐकत आहे सर्वांना विशेष तू आशीर्वाद दे. प्रत्येक जीवन तुझ्या कृपेने, आनंदाने, आरोग्याने, शांती, समाधान देव बाबा. आणि प्रत्येक जीवनाच्या द्वारे तुझं गौरव दे. जे काय आज मी नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्याकडे मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती दे. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करू. नक्कीच आपलं जीवन हे मौल्यवान असं आहे, एका त्या सुगंधी तेलासारखं आहे. आणि असं तेल की ज्या वेळेला ही कुपी फोडण्यात आली त्यावेळेला त्या सुगंधी तेलाच्या वासाने सर्व घर भरून गेले. सुगंधी तेल की नास्क तेल हे आपण ठरवायचं आहे. आपलं जीवन हे खूप महत्वाचं आहे की आमच्या जीवनाच्या द्वारे देवाला गौरव मिळणं खूप गरजेचं आहे. देवाचं राज्य आशीर्वादित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना देवाचं स्वीकारतेने मी आपल्याला उत्तेजन देतो. असं जीवन जगा की ज्या जीवनाच्या द्वारे प्रभूचं गौरव होईल. असं जीवन जगा की ज्याच्याद्वारे देवाचं राज्य आशीर्वादित होईल. असं जीवन जगा की ज्याच्याद्वारे देवाचं घर आशीर्वादित होईल, इतरांसाठी आशीर्वाद व्हा. आणि निश्चितच या भक्तीच्या द्वारे, या जीवनाच्या द्वारे देवाचं गौरव आणि गौरवच होईल. देव आपणास
आशीर्वाद करतो. त्या शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत यशस्वी जीवनाचं रहस्य यातील संदेश मालिकेतील भाग 3 आपल्याला पाहायला मिळणार आहे. होप टीव्हीवर संध्याकाळी 7 ते 7:30 या वेळेमध्ये आपण सर्वजण देवाचं वचन ऐकणार आहोत. आणि माझी खात्री आहे की या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये देव आपलं जीवन एक यशस्वी जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे कृपा पुरवल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद.